संपूर्ण राज्याचे आणि देशाचे या घटनेकडे लक्ष लागलेलं असताना आमचे तीनही महत्त्वाचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. अश्विनी सातव-डोके, राहुल झोरी आणि विलास आठवले आपल्या सोबत आहेत. विलास आठवले वायबी सेंटरहून आपल्या सोबत जोडले गेले. विलासजी, संपूर्ण बैठकीची पार्श्वभूमी आणि घडणाऱ्या घडामोडींवरती तुमचं लक्ष आहे. नेमकं प्रफुल्ल पटेल यांनी जे म्हटलेलं आहे की शरद पवार यांनी अद्यापही प्रतिक्रिया दिलेली नाही, शरद पवार नेमकी कधी प्रतिक्रिया देणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आता शरद पवार कधी प्रतिक्रिया देणार यापेक्षा दोनदा आशीर्वाद घेण्यासाठी आलेल्या अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे त्यांच्या सहकाऱ्यांना शरद पवार यांनी आशीर्वाद दिलेला नाही. काल जे प्रफुल्ल पटेल बोलत होते तेच आज बोलले. फक्त रविवार असल्यामुळे काही आमदारांना येता आलं नाही म्हणून आम्ही आजही पुन्हा शरद पवार यांच्या भेटीला आलो आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा एकसंघ राहावा, म्हणजे शरद पवार यांनी सुद्धा या सगळ्या बंडाला पाठिंबा द्यावा अशा प्रकारची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पण शरद पवार यांनी कुठल्याही प्रकारची वक्तव्य केलं नाही, प्रतिक्रिया दिली नाही, हो म्हटलं नाही किंवा नाही म्हटलं नाही. शरद पवार यांनी पाऊस पाणी कसं आहे यावर चर्चा केली आहे. जे बाहेर आमदार आले होते त्यांच्याकडून मी जाणून घेतलं की नेमकी चर्चा काय झाली, तुम्ही कशा प्रकारे त्यांना पटवण्याचा प्रयत्न केला. तर पाऊस पाणी काय झालं या व्यतिरिक्त शरद पवारांनी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही. पुढे बघू असं ते म्हणाले. आणि एकूणच निघतानाचं जे चित्र होतं ते जर पाहिलं तर ते कालच्या सारखं समान होतं प्रफुल्ल पटेल आणि या सगळ्या त्यांच्या सहकार्याचं. आता यावरून दोन गोष्टी स्पष्ट आहेत की अजित पवार यांनी वारंवार प्रयत्न करून, म्हणजे अजित पवार यांनी वारंवार प्रयत्न शरद पवारांना समजवण्याचे केले, पण शरद पवार काय मानले नाहीत. अशा प्रकारचा एक इमेज जी आहे ती बिल्टअप करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. दुसरीकडे शरद पवार आज संध्याकाळी किंवा उद्या या सगळ्या यावर प्रतिक्रिया देतील, पत्रकार परिषद घेतील. कारण दोन वेळा भेट झाल्यानंतर तिसऱ्यांदा जर पुन्हा भेट झाली तर कदाचित शरद पवार यांच्या भूमिकेविषयीचा संशय जो आहे तो वाढू शकतो. आणि म्हणूनच शरद पवार यांची भूमिका नेमकी काय आहे किंवा सुप्रिया सुळे, जयंत पवार, जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भातली शरद पवार यांची काय भूमिका आहे हे स्पष्ट होण्यासाठी शरद पवार थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेतील किंवा प्रतिक्रिया देतील. आता वायबी चव्हाणमध्ये जयंत पाटील आणि शरद पवार वरती आहेत शरद पवार, आणि थोड्या वेळात ते कदाचित बाहेर निघतील, त्यावेळेला माध्यमांशी बोलताना ते पाहायला मिळतील. पण आत्ताच्या घडीला शरद पवार यांनी अजित पवार यांना किंवा त्यांच्या गटाला कुठल्याही प्रकारचा आशीर्वाद दिला नाही अशी जी अपडेट आहे ती आहे. याच्यावरून दोन गोष्टी स्पष्ट आहे की अजित पवार यांचा जो पुढचा मार्ग आहे तो शरद पवार यांच्या व्यतिरिक्तचा असेल असं आत्ताचं चित्र आहे. निश्चित. राहुल झोरी आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. राहुल, खरं तर सत्तामध्ये सहभागी झाले अजित पवार, त्यानंतर मंत्रिपदाची शपथ घेईपर्यंत अजित पवार शरद पवारांच्या भेटीला गेलेले नाहीत मंत्रिपदाची शपथ घेईपर्यंत, आणि त्यानंतर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती या घडामोडी घडायला वेग आलेला आहे. नेमकं या घडामोडींचा अर्थ काय निघतोय? खरं तर शपथ घेतल्यानंतर म्हणण्याऐवजी अर्थ खातं हाती आल्यानंतर अजित पवार शरद पवारांच्या भेटीला गेले. या सगळ्यामध्ये अनेक संदर्भ किंवा अनेक अर्थ जोडले जातात. याचाच अर्थ 35 आमदार घेऊन गेलेले अजित पवार यांनी चांगली आणि ताकदीची वजनदार अशी खाती मिळवली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्थ खातं हे देखील स्वतःकडे ठेवण्यात अजित पवारांना यश आलं. दुसऱ्या बाजूला 53 आमदार आणि राष्ट्रवादीच्या 4 खासदारांसाठी देखील भरभक्कम अशा निधीची तरतूद केली. या सगळ्यांचा एक अर्थ जर लक्षात घेतला तर राष्ट्रवादी पक्षाचं आणि तिथल्या पदाधिकाऱ्यांचं, तिथल्या लोकप्रतिनिधींचं पालकत्व घेण्यासाठी आपण समर्थ आहोत. जी आमदार आमच्यासोबत आले त्यांच्याशिवाय देखील आपण जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, रोहित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासहित निधीची भरभक्कम तरतूद हे अजित पवारांनी अर्थमंत्री म्हणून केली. त्यामुळं दररोज जे जाणे नव्हते, अर्थातच वारंवार सांगण्यात येतं की पवार साहेबांनी आमचं ऐकून घेतलं मात्र प्रतिक्रिया दिली नाही. काल देखील ऐकून घेतलं, आज देखील ऐकून घेतलं, मात्र त्यांचा निर्णय त्यांनी सांगितला नाही. सर्वसामान्यांचं लक्ष या सगळ्या बैठकांकडे लागलेलं आहे, तसंच लक्ष काँग्रेस आणि शिवसेनेचं सुद्धा असणार आहे. त्यांच्याही मनामध्ये हाच प्रश्न उपस्थित होणार असणार आहे की नेमका शरद पवार या सगळ्यांना भेटण्यासाठी वेळ का देत आहेत आणि विरोधकांच्या बैठकीला न जाता, संपूर्ण महत्त्वाच्या बैठकीला न जाता मुंबईत का थांबलेत? की तिथे बेंगळुरूमध्ये विरोधी पक्षाची बैठक होते आणि शरद पवार इकडे भेटतात. जर शरद पवार यांची संघटनाच मजबूत नसेल तर देश पातळीवर त्यांनी निर्माण केलेलं त्यांचं अस्तित्व जे आहे ते धोक्यात येऊ शकतं. जर पक्ष मजबूत असेल तर त्यांना अधिकचं वजन जे आहे ते केंद्रात मिळू शकतं आणि म्हणून आजच्या बैठकीला ते गेले नसतील. सगळ्यात महत्त्वाचं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा माझ्यासोबत आहे, लोक माझ्यासोबत आहे हे जेव्हा सांगतील तेव्हा 2024च्या निवडणुकांमध्ये, लोकसभेच्या निवडणुकांमध्ये विरोधी पक्षाच्या एकजुटीला पूर्णपणे ताकद येईल. हे
एक महत्त्वाचं. त्यामुळे आत्ता जो आपला पक्ष आहे तो शाबूत ठेवण्यासाठी शरद पवारांची पहिली कसरत आहे. म्हणजे त्यांच्यापुढे दोन आव्हानं आहेत. एक ते राज्यातला पक्ष टिकून ठेवणं आणि त्याचबरोबर देश पातळीवर भाजपच्या विरोधातली आघाडी जी आहे ती सुरळीतपणे टिकून ठेवणं. त्यामुळे आत्ता शरद पवार या सगळ्यांशी भेटतात. 2 वेळा बैठक झाली. लोकांच्या मनात हेही येऊ शकतं की तिथे का नाही गेले, तर त्याचं एक सोपं कारण आहे. पण जे कार्यकर्ते आहेत त्यांची अवस्था तर आता असं झालं आहे की शरद पवारांच्या बाजूने बोलायचं की अजितदादांच्या बाजूने बोलायचं, संभ्रम अवस्थेत सगळे कार्यकर्ते आहेत. आणि आजच्या भेटीमुळे तर आणखी संभ्रम वाढणार आहे. लोकांचाही संभ्रम आहे, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे संभ्रम आहे. आता हे जे कार्यकर्ते आहेत, काय नाव तुमचं? मी ॲडव्होकेट अमोल मथले. अमोल आता काही अजित पवार शरद पवारांना पटवणार? नाही, असं काय होणार नाही. शेवटी पवार साहेब सर्वस्व आमचे नेते आहेत आणि साहेब निर्णय योग्यच घेतील. हे जे काय घडलेलं आहे हे साहेबांना काय आवडले नाही आणि महाराष्ट्रातल्या जनतेला देखील आवडलेलं नाही आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा संघर्षातून उभा राहणारा पक्ष आहे. आम्ही पुढील 1.5 वर्ष संघर्ष करून पुन्हा आमचा पक्ष उभा करू आणि आम्ही लोकांच्या जनतेचा आशीर्वाद घेऊन पुन्हा सत्तेमध्ये येऊ. तुमचं नाव काय? माझे नाव शेख आहे. तुम्ही कुठून आहात? मी आपला साईन कोलीवाडा. तुमचं नाव? सय्यद रमजान. आता शेख साहेब मला सांगा की अजित पवार तर आता भेटून गेले, 2दा झाली भेट. हां, ते म्हणतात की एक संघ राहा, म्हणजे शरद पवारांना पण सोबत घेऊन सत्तेत जा असं म्हणतात. तर काय तुमचं काय जरा हे झालं असेल, काय चाललं? कार्यकर्ता ते तसा मान्य नाही कार्यकर्त्याला. आणि हे शरद पवार बरोबर आम्ही लोक आहे. पवार साहेब आमचे लीडर आहे. शरद पवार गेले अजितदादांबरोबर? नाही, पवार साहेब जाणार नाही. पवार साहेब विश्वास कार्यकर्ता भरपूर विश्वास ठेवतात. पवार साहेब जाणार नाही? पवार साहेब 100% जाणार नाही आणि आम्ही पवार साहेबांच्या बरोबर निष्ठेने काम करणार आणि पुन्हा हा पक्ष उभारी घेणार महाराष्ट्रात आणि पुन्हा सत्तेत येणार आमचा पक्ष. पण अमोल, एवढी 40 आमदार अजितदादांसोबत आहे, मग पवार साहेबांबरोबर जी ताकद आहे ती तर कमी झाली. नुसते आमदार इकडे तिकडे गेले म्हणजे पक्ष ताकद कमी होत नाही. पक्ष हा कार्यकर्त्यांवर उभा असतो. कार्यकर्त्यांमधून आमदार, नगरसेवक, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष होत असतात. त्यामुळे काही आमदार काही प्रलोभनं देऊन किंवा त्यांना निधी देऊन म्हणून सांगून जर जात असतील त्यात काही तथ्य नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जनतेतला पक्ष आहे, जनतेबरोबर राहणार. अजितदादा तर म्हणतात की सत्तेत जाऊन तुम्ही चांगली कामं करू शकता. आता मागच्या 15 वर्ष सत्तेत होतो तेव्हा चांगली कामं केली, पण काही ह्या भाजपबरोबर जाण्यात काही अर्थ नाही आहे. आणि हा जनतेचा कौल आहे आणि विरोधात राहून देखील आमचा पक्ष वाढवू शकतो ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी ठाम विश्वास आहे. आणि पवारांनी गेलं नाही पाहिजे अजितदादा? 100% नाही गेलं पाहिजे. शरद पवार जाना चाहिए अजित पवार के साथ. आप कहाँ से हो? मुंबई से ही हूँ, महाराष्ट्र सेक्रेटरी एनसीपी युवा. एक शायरी में कहना चाहूँगा यहाँ पे, जैसे शरद पवार साहब ने जो निर्णय लिया है कि वो एनसीपी के साथ रहेंगे, बीजेपी के साथ नहीं, तो कहते हैं कि सिर का ताज बनना है तो पगड़ियों के साथ रहना, जूतों के साथ नहीं. सिर का ताज बनना है तो पगड़ियों के साथ रहना, जूतों के साथ नहीं. शेर बनना है तो शरद पवार शेर के साथ रहना, वो कुत्तों के साथ नहीं. तो बीजेपी ये हमारे सामने कुछ भी नहीं है. राष्ट्रवादी अजितदादा तो 2 बार मिलने आए, प्रफुल्ल पटेल भी मिलने आए, बोल रहे हैं कि चलो एक साथ चलते हैं, सत्ता में जाते हैं. शेर शेर ही है ना. उनको लग रहा है कि घर बदलने से बाप बदल जाएगा, तो घर बदले है, बाप आज भी वही है. और आने वाले समय में दिख जाएगा कि महाराष्ट्र और हिंदुस्तान का बाप शरद पवार साहब ही है. क्या 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 आए थे? बदनाम करना और उनको बदनाम करना, ये हमारे जो कार्यकर्ता है इसमें फूट डालने का कोशिश कर रहा है. दूसरा कोई राजनीति उनके अंदर नहीं है. वो तो डिप्टी सीएम बनने को गए. अजित पवार साहब और सब लोग अगर इस तरह की हरकत नहीं करते तो बात समझ में आता था. आज कार्यकर्ता परेशान है. आज कार्यकर्ता को मिसगाइड किया जा रहा है, उनके तरफ से फ़ोन कर करके डराया जा रहा है, धमकाया जा रहा है सत्ते पे होने के बाद. तो ये लोगों को बदनाम, हमारे पवार साहब के परिवार को बदनाम करने के लिए जो सक्रिय कार्यकर्ता ने स्टैम्प पेपर में लिख के दिया खून से, उनको बदनाम करने का काम. आपने दिया एफिडेविट? जी, हमारे एफिडेविट दिलं तुम्ही? तुमचं नाव काय? एफिडेविट दिलं? चंद्रपूर जिल्हाध्यक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस. अजितदादा म्हणतात की चला आता सत्तेत जाऊ. नाही बिलकुल नाही. आम्ही पवार साहेबांसोबत आहे. आमचा जिल्हा पूर्ण इंटॅक्ट आहे. पूर्ण 15 तालुका अध्यक्ष, 15 शहर अध्यक्ष, सगळे विधानसभा, एकही व्यक्ती तिथून गेलेला नाही चंद्रपुरातून. सगळे शहर 40 आमदार गेले त्यांच्यासोबत. ते आता 40 लोक जाऊ द्या ना, आमदारांना जाऊ द्या, कार्यकर्ते जागेवर आहेत. कार्यकर्ते आदरणीय पवार साहेबांसोबत आहे आणि पवार साहेबांसोबत. काय अजितदादांसोबत गेलं पाहिजे पवार साहेबांनी? बिलकुल नाही. अजितदादा पवार जे तिकडे गेलेले आहेत ते तिकडे गेले. आम्ही सर्वजण शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सोबत आहोत. आणि फक्त नेते जरी गेले, आमदार जरी गेले तरी मतदारसंघातील सर्वसामान्य कार्यकर्ता, सर्वसामान्य मतदार हा शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराशी बांधील आहे. आणि तो शरद पवार साहेबांचा एक शब्द आला तर तो मतदार या आमदारांना येणाऱ्या विधानसभेत त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. पण त्यासाठी ताकद लागते. ताकद तर भाजप आहे. म्हणजे केंद्रातली सत्ता, इथली सत्ता कसं टिकावं लागेल? सत्ता, हे बघा, सत्ता कशी आली आहे, काय झालं हे अख्ख्या महाराष्ट्रानं पाहितलेलं आहे. आपण मीडियामधून वारंवार ते सगळं दाखवत असता. एक रंडीचा डाव जो म्हणतात
रंडीचा डाव खेळला जातो, तो डाव रंडीचा डाव खेळून ही मिळवलेली सत्ता आहे. हे काय हा शब्द वापरायला नाही पाहिजे, रडीचा डाव असेल. हा रडीचा डाव आहे, रडीचा डाव आहे हा. आणि रडीचा डाव करूनच त्यांनी सत्ता मिळवलेली. आता मी 1999ला 10वीच्या वर्गात शिक्षण घेत असतानापासून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारांवर प्रेरित होऊन मी राष्ट्रवादीमध्ये काम करतोय. एक कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केली आणि आज मी महाराष्ट्र लेवलला राज्य लेवलच्या बॉडीमध्ये मी राष्ट्रवादीचं काम करतोय. पण जे आजपर्यंत माझ्या राजकीय कारकीर्दीत पाहितलं मी, आपण पाहतो की एखाद्या विशिष्ट पक्षाची किंवा युतीची सत्ता येते, 1-2 पक्ष निवडणूक लढली जाते. पण याच्यामध्ये निवडणूक लढून आता मागच्या वेळेस आपण बघितलं तर एकनाथ शिंदे साहेबांनी विरोधी पक्ष नेता म्हणून पदभार स्वीकारला, पुन्हा भाजपसोबत युतीमध्ये सहभागी झाले. परत पवार साहेबच बोलले होते की जा भाजपसोबत जरा सरकार बनवू. अजितदादा तर खुलेआम बोलले. शरदचंद्रजी पवार साहेब ह्या गोष्टी अजिबात बोललेले नाही. छगन भुजबळ तर एकदम खुलेआम बोलले ना की आम्हाला सांगायचं जा पुढे. ते बोलले हे आदरणीय साहेबांच्या राष्ट्रवादीला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचलं जाते आणि असा कुठलाही प्रकार नाही. सगळं षडयंत्र आहे. पवार साहेब बोलले का ते हे तर बोलणार, यांना जायचं होतं भाजपसोबत, त्याच्यामुळे हे तर पवार साहेबांवर उलट. आणि हे कशामुळे गेले संपूर्ण महाराष्ट्र देशाला माहिती आहे की हे जे 9 आमदार गेलेले आहे हे कशामुळे गेलेले आहे. आणि याच्यात जे आमदार गेलेत याच्यातल्या बऱ्याच आमदारांच्या साखर कारखाने आहेत, त्या साखर कारखान्यात त्यांच्या ईडीला नोटीस आलेल्या आहेत त्यांच्या. मग जेलमध्ये जाण्यापेक्षा त्यांच्यासोबत गेले, पैसाही मिळाला. तुमचं नाव संदीप भाऊ सांगवी. चंद्रपूरचेच का तुम्ही? कुठले आहेत? आम्ही कल्याणचे. कल्याणचे. आता अजितदादा म्हणतात की सत्तेमध्ये गेलं पाहिजे. प्रफुल्ल पटेल बोलले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ राहिला पाहिजे, अशी विनंती आम्ही शरद पवारांनी केली. गेले पाहिजे का? शरद पवार गेले पाहिजे अजितदादा? अगर साहेबांना जायचं असतं तर त्यांनी कधीच पाठबळ दिला असता. त्यांना माहिती आहे हे जे गेलेले आहेत हे गद्दार लोक आहेत, बरोबर का नाही? यांच्या भीतीनुसार हे लोक गेलेले आहेत आणि हे साहेबांना जेवढं लोटांगण घालणार आहे साहेब त्यांचं ऐकणार नाही, एवढं लक्षात घ्या. साहेब आमचे जे साहेब आहेत आणि आम्ही त्यांचे कार्यकर्ते एक निष्ठावंतमध्येच राहणार आहे. बाकी हे जे गेलेले आहेत हे बच्चे कितीही जाऊ, शेवटी बापाच आहे. या सगळ्या ज्या प्रतिक्रिया आहेत बघा, अजितदादा पवारांना भेटले आणि शरद पवारांना भेटल्यानंतर कालही भेटले, आजही भेटले. तर म्हणजे कार्यकर्ता जो आहे तो संभ्रम अवस्थेत आहे की काय चाललंय काय नाही. त्यांच्या चेहऱ्यावर सगळं दिसतं आहे. जे चेहऱ्यावर प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत जे चेहऱ्यावर पाहायला मिळालं होतं, काल प्रफुल्ल पटेल पत्रकारांशी बोलताना जेवढी वाक्य उच्चारली तेवढीच वाक्य आज उच्चारली आणि शरद पवार यांनी त्यांना कसलीही प्रतिक्रिया दिली नाही किंवा आशीर्वाद दिला नाही. त्यामुळे ही जी चिंता आहे ती कार्यकर्त्यांमध्ये की आता पुढे काय होणार. आणि प्रतिक्रिया पाहताना एक लक्षात येते आपल्या सुद्धा की बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ता हा शरद पवारांच्या पाठीशी आहे. अजित पवार सत्तेमध्ये गेले असले तरी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ता हा शरद पवारांसोबतच थांबलेला आहे आणि त्यामुळेच हीच गोष्ट लक्षात आल्यामुळे अजितदादा स्वतः शरद पवार यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करतात. कारण कार्यकर्ते जरी आमदार सोबत आले तरी कार्यकर्ते सोबत आलेले नाहीत, ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी. बिलकुल. म्हणजे एक तर तांत्रिकदृष्ट्या जो राष्ट्रवादी पक्ष जो आहे तो अजित पवार यांच्यासोबत राहावा म्हणून ही सगळी मशक्कत सुरू आहे. दुसरीकडे शरद पवार यांच्याकडे आम्ही अनेक वेळा गेलो पण त्यांना मनवण्याचा प्रयत्न केला, पटवण्याचा प्रयत्न केला, पण त्यामध्ये यश आलं नाही. ही एक भूमिका मतदारांपुढे मांडता येईल किंवा कार्यकर्त्यांपुढे मांडता येईल अशा प्रकारची भूमिका जी आहे ती पाहायला मिळते. पण या सगळ्या याच्यातून जो टोकाचा संघर्ष कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळाला होता, म्हणजे शिवसेनेच्या वेळेला एकमेकांच्या विरोधात किंवा एकमेकांच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात 2 गट उभे राहिले होते, तो संघर्ष मात्र महाराष्ट्रात पाहायला मिळणार नाही. कारण या भेटीमुळे दोन्ही कार्यकर्त्यांमधील जो जवळकी आहे ती फारशी कटू होणार नाही हे मात्र निश्चित आहे. विलासजी, तुम्ही YB सेंटरवरती आहात. शरद पवार आणि जयंत पाटील यांची बैठक सुरू आहे. आणखीन कोणकोणते महत्त्वाचे नेते शरद पवार यांच्या बाजूला असणारे आत्ता या बैठकीमध्ये सहभागी झालेले आहेत? बिलकुल. जयंत पाटील आता या ठिकाणी बैठकीमध्ये आहेत आणि शरद पवार सुद्धा आहेत आणि महत्त्वाचे जे पदाधिकारी आहेत त्यांची बैठक सुरू आहे. या म्हणण्यापेक्षा की या सगळ्या भूमिकेवर आता पुढे कुठलं पाऊल घ्यायचं याविषयीची जी चर्चा असेल ती निश्चित असेल. तर पण त्या चर्चेमध्ये कोणी दुसऱ्याला प्रवेश नाही आहे. त्यामुळे नेमकं काय होतं आहे पण संध्याकाळपर्यंत शरद पवारांना ही भूमिका जाहीर करावी लागेल. अन्यथा दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या तरी ही भूमिका जाहीर करावी लागेल की अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे ही जी मंडळी आली होती त्यांच्यासोबत काय चर्चा झाली आणि त्यांची स्वतःची भूमिका काय हे मात्र 2 दिवसात किंवा उद्याच्या दिवशी त्यांना स्पष्ट करावे लागेल. नाहीतर ज्या प्रकारे शरद पवार म्हटलं की अविश्वास अशा प्रकारचा एक समज जो आहे
इमेज आहे ती, त्या इमेजला कुठे ना कुठे पुन्हा एकदा संशय बळावू शकतो. विलासजी, एकूणच जर पाहिलं या सगळ्या घडामोडी, काय मत व्यक्त केलं? सर, राऊतांनी असा आरोप केला आहे की आता राष्ट्रवादीमधून जो गट बाहेर पडलाय त्या गटाला शरद पवारांशिवाय कोणीही विचारणार नाही, लोक त्यांना जोड्यानं मारतील आणि हे कळल्यामुळे सर्व राष्ट्रवादीचे मंत्री शरद पवारांना भेटायला गेलेत. काय पहिली प्रतिक्रिया आहे? याच्यात काही तथ्य नाही, कारण पवार साहेब हे आमचे नेते आहेत. आज पवार साहब ने नहीं, हम खुद होके आए हैं. अब ज्यादा बोलूंगा नहीं, क्यों फायदा. तर या सगळ्या घडामोडी राज्यभरामधल्या आता आपण पाहतो, संपूर्ण राज्याचं लक्ष या सगळ्या घडामोडींकडे लागलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या भेटीसाठी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल गेलेले होते. बैठक झाल्यानंतर त्यांनी माध्यमांना सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. आमची भूमिका ऐकून घेतलेली आहे. शरद पवार यांनी मात्र कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे शरद पवार आज संध्याकाळपर्यंत भूमिका मांडतील अशी अपेक्षा सध्या आणि चर्चा सध्या माध्यमांमध्ये आहे. शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहोत आणि पक्ष एकसंध राहावा यासाठी प्रयत्न असल्याचं सुद्धा प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलेलं आहे. आताच्या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय. थोड्याच वेळात शरद पवार पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करतील. मात्र अजित पवार आणि गट यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सुद्धा शरद पवारांची भेट घेतलेली आहे. सुरुवातीला शरद पवार जरी वायबी सेंटरमध्ये नसले तरी सुद्धा अजित पवार आमदारांना घेऊन जाते वायबी सेंटरला पोहोचले आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर शरद पवार हे सिल्वर ओक वरून वायबी सेंटरला आले आणि त्यानंतर शरद पवार, अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यात बैठक झाली. मात्र काल सारखीच प्रतिक्रिया जी आहे ती प्रफुल्ल पटेलांनी दिली. मात्र या सगळ्यांमध्ये जर आपण पाहिलं, कालपासून चर्चांना उधाण आलेलं आहे की या सगळ्यांना शरद पवारांचाच आशीर्वाद आहे का. कारण आपण जर पाहिलं तर शिंदे गटाच्या वतीनं जेव्हा बंडखोरी करण्यात आली त्यावेळेला अद्यापपर्यंत उद्धव ठाकरेंनी एकही बंडखोराची भेट जी आहे ती घेतलेली नाही आहे. मात्र शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीगाठी या सर्रास सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र पुन्हा अजित पवार गटाच्या वतीनं वारंवार बोललं जात आहे की आम्ही आशीर्वाद घ्यायला आलेलो होतो. मात्र शरद पवारांनी कुठलीही भूमिका जी आहे ती यावेळी स्पष्ट केलेली नाही आहे. त्यांचं मत जे आहे ते त्यांनी मांडलेलं नाही आहे, प्रतिक्रिया त्यांनी दिलेली नाही आहे. मात्र पुन्हा या भेटींना आता महत्त्व प्राप्त झालेलं आहे. या भेटींचा अर्थ नेमका काय, या सगळ्यांवर अनेक सवाल जे ते उपस्थित होत आहेत. या सगळ्या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी जोडले गेलेले आहेत संजय वरकरजी. संजयजी, एकूणच जर आपण पाहिलं तर या भेटीमागची कारणं नेमकी काय असू शकतात. कारण वारंवार जर आपण पाहिलं ही दुसरी भेट आहे आणि आशीर्वादासाठी ही भेट होते. आमदारांसकट, मंत्र्यांसकट नेमकं काय? नक्कीच याच्यामध्ये आपण सगळ्यात आधी असा घटनाक्रम लक्षात घेतला पाहिजे. मी आपल्या सगळ्या विलास आठवले असतील, राहुल झुरी असतील, अश्विनी सातव-डोके या सगळ्यांचं म्हणणं ऐकलेलं आहे. त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत ते अत्यंत परखडपणे मांडलेले आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की 30 जून रोजी अजित पवार गटांनी राष्ट्रीय अध्यक्ष त्यांचे जे आत्ता आहेत प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची पक्षातून हकालपट्टी केल्याचं एक पत्र काढलेलं होतं. त्यानंतर अजित पवारांची सातत्याने भूमिका हीच राहिलेली आहे की शरद पवारांनी वय झालेलं आहे, त्यांनी घरात बसून आम्हाला आशीर्वाद द्यावे. मग आता अजित पवारांना जर शरद पवार यांचं वय झालेलं आहे आणि घरात बसून आशीर्वाद द्यावा असं वाटत असेल तर अजित पवारांचा गट शरद पवारांकडे जाऊन परत आशीर्वाद उघडपणे मागून आमच्यासोबत आहे असं आव्हान आता तरी उघडपणे करत आहे. असं अधिकृत आपल्याला प्रतिक्रिया दोघांनी दिलेलं नाही. जोपर्यंत शरद पवारांची पत्रकार परिषद होत नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टीवर आत्ता भाष्य करणं चुकीचं ठरेल. मात्र या सगळ्या गोष्टीमध्ये अजित पवारांच्या सत्तेमधल्या प्रवेशानंतर सगळ्यात जास्त अडचण झालेली ती भारतीय जनता पक्षाची. भारतीय जनता पक्ष सातत्याने देशभरामध्ये सांगत आला की मोदी आहे तो मुमकिन आहे. मोदींच्या नावावर आम्ही लोकसभेच्या निवडणुका जिंकतो. मोदी हा आमचा एकमेव चेहरा आहे. मोदी आमचे ब्रँड अँबॅसिडर आहेत. एकनाथ शिंदेसुद्धा म्हणतात की मोदी हेच आमचे कॅम्पेन लीडर असणार आहेत. अजित पवारांनी सुद्धा मोदींची प्रचंड स्तुती केलेली आहे. मग मोदींची एवढी प्रचंड स्तुती सुरू असताना महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेनंतर भारतीय जनता पक्षांना अजित पवारांची गरज का वाटली आणि अजित पवारांचं गट केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं मी हे सांगू इच्छितो की शिवसेनेमध्ये जेव्हा फूट पडली त्यावेळेस कायद्याची लढाई लढलेली आहे. शरद पवारांनी मात्र अत्यंत नरमाईची भूमिका घेतलेली आहे. शरद पवारांचं असं म्हणणं आहे की अजित पवारांच्या गटासोबत गेलेल्या सर्व आमदारांना त्यांच्या पद्धतीनं त्यांचा निर्णय घेण्याचा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी कुठल्या पद्धतीची चूक केलेली नाही.
त्यामुळं मी कायद्याची लढाई लढणार नाही. त्यामुळं आता अजित पवार तर सेफ झोनमध्ये आहेत. त्यांच्याकडे 32 आमदार आहे, 33 आमदार आहे की 40 आमदार आहे की 20 आमदार आहे, आत्ता या घडीला हा प्रश्नच निघाला आहे. कारण शरद पवारांनी स्वतः सांगितलेलं आहे की कायद्याची लढाई लढणार नाही. कायद्याची लढाई लढणार नाही याचा अर्थ निवडणूक आयोगाकडं घड्याळाचं चिन्ह ते मागणार नाहीत. पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा फक्त माझा फोटो वापरू नका कारण तो माझा अधिकार आहे एवढा त्यांनी दावा केलेला आहे. असं असताना सुद्धा धनंजय मुंडेसारखे कृषी मंत्री झालेले लोक जेव्हा त्यांच्या मतदारसंघात जातात तेव्हा ते शरद पवारांचा फोटो लावून जाहिराती करीत आहेत. मात्र आता हे सगळं झाल्यानंतर अजित पवारांना आणि प्रफुल्ल पटेलांनी ज्या पद्धतीने दबावतंत्राचं राजकारण केलेलं आहे त्या दबावाला शरद पवार कुठेही बळी पडलेले नाही. त्या उलट त्यांनी पक्षात फूट पडल्यानंतर लागोलग दुसरी साताऱ्याचा दौरा केला, नाशिकचा दौरा केला, मोठ्या सभा त्यांनी घेतलेल्या आणि त्यांनी स्पष्टपणे त्यांची भूमिका सांगितली आहे की मी भारतीय जनता पक्षापर्यंत सोबत जाणार नाही. त्यामुळे शरद पवारांची अधिकृत भूमिका आत्ता तरी हीच आहे की ते भारतीय जनता पक्षासोबत जाणार नाही. मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अजित पवार गटाला असं का वाटतं की शरद पवारांनी अजूनही आपला निर्णय बदलावा आणि आमच्यासोबत यावं? ही सगळ्यात मोठी इथं हे आहे. यामागे भारतीय जनता पक्षाचं सुद्धा राजकारण असू शकतं कारण भारतीय जनता पक्षाच्या हे लक्षात आलेलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या वेगवेगळ्या नेत्यांनी जाहीर केलेलं आहे की शरद पवारांनी आणि आम्ही 4 वेळेस बोलणी केली होती की आमच्यासोबत यावं आणि 4ही वेळेस शरद पवारांनी या सगळ्या बोलणीला नकार दिला आणि ते आमच्यासोबत आले नाही. याचा अर्थ भारतीय जनता पक्षाला अजित पवारांपेक्षा शरद पवारांची अधिक गरज आहे. एकनाथ शिंदेबरोबर त्यांचं काम भागलेलं नव्हतं. त्यामुळे शरद पवारांनी सोबत यावं यासाठी हा सगळा दबावाचा भाग आहे असं मला वाटतं. निश्चित प्रवीण मुधोळकर सुद्धा आपल्यासोबत आहेत.